आपल्याकडे एक म्हण आहे, फांदीवरती पक्षी बसणार आणि फांदी तुटणार. ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना. कारण यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये नुकतीच मोठ्या प्रमाणात जळलेल्या अवस्थेतली रोकड आढळून आली आहे. हा पैशांचा बाजार त्यांच्या घरामध्ये आढळून आला आहे. यावरून एक व्यवस्था आपल्याकडे सध्या चर्चेत आहे, ती व्यवस्था म्हणजे कॉलेजियम व्यवस्था. नेमकं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की जस्टिस वर्मा यांचं प्रकरण नेमकं काय आहे आणि ही कॉलेजियम व्यवस्था नेमकी काय आहे. ही कॉलेजियम व्यवस्था जी न्यायाधीशांची निवड करते, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करणारी व्यवस्था म्हणजेच कॉलेजियम व्यवस्था. मग ही कॉलेजियम व्यवस्था अशा प्रकारे भ्रष्ट न्यायाधीशांची निवड करते का, अशा प्रकारचे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या कॉलेजियम व्यवस्थेचा प्रासंगिकता आज आहे का किंवा तिचं महत्व आहे का आणि ही व्यवस्था पारदर्शक आहे का, या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयुषच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अक्षय. सर्वात अगोदर आपण ही बातमी बघूया नेमकी काय आहे. तर याच्यामध्ये ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे म्हणतायत कॉलेजियम सिस्टीम फ्लॉड. अर्थातच कॉलेजियम व्यवस्था ही सदोष आहे, म्हणजे हिच्यामध्ये दोष आहे. तर ते तर अक्षरशः म्हणतात की या कॉलेजियम व्यवस्थेला मी पूर्वीपासूनच विरोध करायचो, कारण ही व्यवस्था सदोष आहे, हिच्यामध्ये पारदर्शक निवड केली जात नाही न्यायाधीशांची, असं सुद्धा त्यांचं मत होतं. म्हणूनच आपण या संदर्भातली बातमी काय हे थोडं पाहण्याचं आवश्यक ठरेल की आपण सर्वात अगोदर बघूया जस्टिस जे वर्मा आहेत त्यांच्याबद्दल बघूया. जस्टिस वर्मा आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसतात फार प्रामाणिक असतील असं वाटतंय, परंतु आता काय ते सध्या आरोपाच्या कटगुड्यामध्ये आहेत. म्हणजे त्यांना आपल्या न्याय देवतेच्या डोळ्यावरच्या आपण पट्ट्या जरी काढलेल्या असल्या तरी सुद्धा न्याय देवता आपली आता डोळस झालेली आहे आणि अशा वेळी न्यायाधीशांना आता काय शिक्षा दिली जाईल किंवा ते त्यांचं प्रकरण खरं आहे किंवा खोटं आहे ते आपल्याला लवकरच माहिती पडेल. कारण आपण पट्टी आता न्यायदेवतेवरची काढली आहे डोळ्यावरची, त्यामध्ये आता हा अशा प्रकारे त्यांच्याकडे पैसा जळलेल्या अवस्थामध्ये दिसून आला आहे. आता पैशांचा बाजार सगळा. यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की हा जर ही बातमी खरी असेल, जर हा पैसा त्यांनी भ्रष्टाचार करून मिळवलेला असेल, तर मग याचा अर्थ त्यांनी कित्येक खटल्यांमध्ये कित्येक पक्षकारांना अन्याय असा निर्णय दिला असेल. त्या ठिकाणी कित्येक लोकांकडून त्यांनी पैसा घेऊन हा एक पाप त्यांच्या घरी जमा केलेलं असेल, अशी एक शंका या ठिकाणी आपल्याला उपस्थित होऊ शकते. म्हणूनच असे जर व्यक्ती या ठिकाणी न्यायाधीशपदी निवडले जात असेल तर हे आपल्यासाठी कुठेतरी घातक आहे असं पुढे म्हटलं जातं. कारण त्यामध्ये आपण नेमका जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, जर न्यायालयाच भ्रष्ट असेल तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा का. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कुंपणच शेत खातं हे प्रकार जर होत असेल, म्हणजे जनतेच्या संरक्षणासाठी न्याय व्यवस्था आहे आणि न्यायालयाचे या ठिकाणी भ्रष्टाचार त्या संदर्भात माहिती पडत आहे. म्हणून न्यायाधीशांची नियुक्ती पारदर्शक रीतीने व्हायला पाहिजे. या संदर्भात बघूया काय म्हणतात. तर या संदर्भात आपल्याला पाहता येईल हे सगळ्या त्यांच्या संदर्भातला बाजार आहे. तर बातमीमध्ये बघूया, कोणत्याही न्यायाधीशांवरती जर अशा प्रकारचा आरोप होत असेल भ्रष्टाचाराचा, तर त्यावेळी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक व्यवस्था असते. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातर्फे एक समिती नेमली जाते. ती समिती चौकशी करते. त्या समिती चौकशीच्या अंती तो समिती आपला अहवाल संसदेला सादर करते. मग संसदेमध्ये एक व्यवस्था असते या न्यायाधीशांना पदच्युत करण्याच्या संदर्भातली. ती व्यवस्था अगदी महाभियोगाप्रमाणे ही व्यवस्था असते. मग अशा प्रकारे संसदेमध्ये महाभियोग चालवला जातो किंवा महाभियोगाप्रमाणे व्यवस्था चालवली जाते. मग त्या महाभियोगामध्ये जर अशा प्रकारे न्यायालयाचे न्यायाधीश जर दोषी आढळले तर त्यांना त्या ठिकाणी पदमुक्त केलं जातं, हे या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं आपण तर एक चौकशी समिती त्यांच्यासाठी नेमण्यात आलेली आहे. तर मग सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जस्टिस संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश यांच्या मार्फत ही समिती नेमली. त्यामध्ये त्रिसदस्यीय समिती आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे आणि या समितीने चौकशी सुरू केलेली आहे. त्यामध्ये त्यांचे जर दोषी आढळले तर तो अहवाल संसदेकडे सादर होईल आणि संसद त्यावरती निर्णय घेईल. म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट या ठिकाणी आणखी आहे, ती म्हणजे असं की ज्यावेळी वर्मा यांच्यावरती अशा प्रकारे पैशांचा आरोप करण्यात आला त्यावेळी
त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली दुसऱ्या न्यायालयामध्ये. म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे की भ्रष्टाचार इतका मोठा पैसा दिसतोय त्यांच्या घरात आणि त्यांची बदली केली जाते अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये. मग अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नुकतेच वकील संघांनी सुद्धा आंदोलन केलं. त्यांनी म्हटलं की अलाहाबाद हायकोर्ट म्हणजे काय कचरा वाटलं का तुम्हाला, की या ठिकाणी भ्रष्ट न्यायाधीशांना पाठवतात, म्हणून अशा प्रकारचे आरोप झालेल्या न्यायाधीशांना तुम्ही कसं काय पाठवू शकता, असे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल मुकुल रोहतगी सुद्धा यांनी चिंता व्यक्त केलेली आपल्या आजच्या न्यूजपेपरमध्ये आपण बघितलेलं असेल. तर त्यांनी चिंता व्यक्त केली की हे प्रकरण 14 तारखेला घडलं आणि मग तुम्ही इकडे 20 तारखेला सरन्यायाधीशांना का सांगतात. म्हणजे गंभीर प्रश्न आहे हा. या ठिकाणी आपल्याला व्यवस्था दिसून येते आहे. तर पुढे बघूया आपण की न्यायाधीशांची निवड कशी होते, ही पार्श्वभूमी आपल्याला पाहणं आवश्यक असेल. न्यायाधीशांच्या निवडीच्या संदर्भात भारतीय संविधान काय म्हणतं आणि त्यानंतर यांना पदमुक्त करण्याची व्यवस्था आपल्याकडे काय आहे हे आपल्याला पाहणं थोडं आवश्यक ठरणार आहे. तर सर्वात अगोदर बघूया आपण भारतीय संविधान काय म्हणतं या निवडीच्या संदर्भामध्ये. संविधानिक तरतूद आहे न्यायाधीशांच्या निवडीच्या संदर्भात. न्यायाधीश नियुक्ती. आता आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवडीच्या संदर्भामध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे. तर ती तरतूद आपण बघूया की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड केली जाते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 124 अंतर्गत. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची निवड केली जाते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 217 अंतर्गत. मग या ठिकाणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हीच्या निवड करण्याचा जो अधिकार आहे, हा दोन्हीच्या नुसार निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती निवड करतील. त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तसेच इतर न्यायाधीश यांची सुद्धा निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आणि त्यासोबतच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश यांची सुद्धा निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आहे की राष्ट्रपतींना ही निवड करत असताना महत्त्वाचं म्हणजे विचार घेणं सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रपतींनी विचार घ्यावा. मग विचार कोणाचा घ्यावा, मग विचार या संदर्भातलाच वाद या ठिकाणी निर्माण होतो. भारतीय संविधान म्हणतं की जर सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडियाची जर निवड करायची असेल तर अशा वेळी राष्ट्रपतींनी विचारात घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांना आणि त्यासोबतच हायकोर्टाचे न्यायाधीश. मग राष्ट्रपतींना वाटतील तितक्या न्यायाधीशांना विचारात घेतलं जाईल राष्ट्रपतींच्या मार्फत, असं या ठिकाणी सांगण्यात आलं. राष्ट्रपतींना वाटेल तितक्या न्यायाधीशांना ते विचारात घेतील. वाटेल तितक्या म्हणजे ही मर्जी राष्ट्रपतींची या ठिकाणी सांगण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तशाच प्रकारे न्यायाधीश इतर न्यायाधीश सुद्धा नियुक्ती करत असताना या ठिकाणी एक आहे, मग इतर न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना राष्ट्रपतींना विचार घ्यावा लागेल. मग विचार कोणाचा घ्यावा लागेल, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा विचार घ्यावा लागेल आणि त्यासोबतच इतर न्यायाधीशांचा सुद्धा विचार घ्यावा लागेल. मग चीफ जस्टिसचा यांचा बंधनकारक आहे. मग त्यानंतर आपल्याला दिसून येतात की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करत असताना सुद्धा त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे. मग विचारात कुणाला घ्यायचं, मग विचारात घेत असताना त्या ठिकाणी जर मुख्य न्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीशांची जर निवड करायची आहे तर उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांना थोडं विचारात घ्यावं लागेल आणि त्यासोबत राज्यपालांना सुद्धा विचारात घ्यावं लागेल आणि कंपल्शन आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडियाला सुद्धा त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. मग इतर न्यायाधीशांची निवड करत असताना हे मुख्य झालं, परंतु इतरची निवड करत असताना मग मुख्य न्यायाधीशांना या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. तसंच राज्यपालांना सुद्धा विचारात घ्यावं लागेल आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाना सुद्धा विचारात घ्यावं लागेल. आता खरा कळीचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तो म्हणजे विचारात घेणं. आता ही व्यवस्था असून सुद्धा या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे सरकारचा यामध्ये इंटरफेरन्स.
सरकार म्हणजेच कार्यकारी व्यवस्था. कार्यकारी व्यवस्था, कार्यकारी मंडळ या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करायचं. म्हणूनच आपल्याकडे पुढे चालून एक व्यवस्था आलेली दिसून येते, ती म्हणजे कॉलेज व्यवस्था. त्याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी एका गोष्ट आपण बघितली पाहिजे की जर या देशाची लोकशाही व्यवस्था जर आपल्याला सक्षम बनवायची असेल तर त्यासाठी एक गोष्ट नितांत आवश्यक आहे की लोकशाहीचे जे आपल्याकडे 3 आधारस्तंभ आहे त्या 3 आधारस्तंभांमध्ये विभाजन असायला पाहिजे. म्हणूनच मॉन्टेस्क्यू नावाचा एक व्यक्ती, एक तत्ववेत्ता मॉन्टेस्क्यू सिद्धांत मांडतो. त्याचा सिद्धांत आहे सत्तेचे विभाजन. सत्तेचे विभाजन. तो म्हणतो की अशा प्रकारे सत्तेचे विभाजन असायला पाहिजे आपल्या शासन व्यवस्थेच्या 3 घटकांमध्ये. जर ही यशस्वी अशी व्यवस्था जर बनवायची असेल तर त्या ठिकाणी आवश्यक आहे की न्याय व्यवस्था, त्यानंतर कार्यकारी व्यवस्था किंवा कार्यकारी मंडळ आणि त्यानंतर कायदे मंडळ. या 3 घटकांमध्ये विभाजन असणं आवश्यक आहे. जर या 3 घटकांमध्ये विभाजन असेल तेव्हा कुठे आपली व्यवस्था ही पारदर्शकरित्या चालणार आहे किंवा यशस्वी लोकशाही ही या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकणार आहे. जर समजा या ठिकाणी न्यायालय आणि कार्यकारी मंडळ यांची जर मिलीभगत असली तर मग व्यक्तीने न्याय मागण्यासाठी जायचं कुणाकडे? जर सरकारच्या विरोधामध्ये एखादा खटला दाखल केला न्यायालयामध्ये तर अशा वेळी जर कार्यकारी मंडळाची मिलीभगत न्याय व्यवस्थेशी असेल तर मग अशा वेळी त्या ठिकाणी न्याय मिळणं हे आपल्याला अशक्य आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणूनच सरकारचा या ठिकाणी इंटरफिअरन्स होत होता. स्वतंत्र न्याय व्यवस्थेचं या ठिकाणी आपल्याला अस्तित्व कमी दिसून येत होतं. म्हणूनच या ठिकाणी आपल्याला दिसून येते की आपल्याला ही व्यवस्था याऐवजी काही न्यायालयाचे काही खटले पुढे आलेले दिसून येतात. मग त्याही मागे एक कारण आहे की सरन्यायाधीशांची जर निवड करायची असेल मग प्रकरण सुरू झालं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये. मग 1950 पासून 1950 ते 1973 पर्यंत सरन्यायाधीशांची निवड करत असताना एक प्रथा पाळली जात होती की या ठिकाणी सरन्यायाधीशांची निवड करायची असेल तर कोणाची निवड केली जाणार की जो सर्वोच्च न्यायालयामधला ज्येष्ठतम न्यायाधीश असेल त्या ज्येष्ठतम न्यायाधीशाचीच या सरन्यायाधीशपदी निवड केली जाईल. ज्येष्ठतम न्यायाधीश हे प्रकरण किंवा ही प्रथा ज्येष्ठतम न्यायाधीशांना सरन्यायाधीशपदी नेमण्याची प्रथा साधारण 1973 पर्यंत चालत आलेली दिसून येते. मग आता खरा पिक्चर इथून पुढे सुरू होतो, खरा धिंगाणा इथून पुढे सुरू आपल्याला झालेला दिसून येतो. मग तो काय आहे ते आपण थोडं यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की 1973 पासून 1973 साली एक प्रकरण घडलं की इंदिरा गांधी यांचं सरकार होतं त्यावेळी. मग त्यामध्ये आपल्याला दिसून येतं केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटल्यामध्ये हा खटला निर्णय देण्यात आला तो अगदी सरकारच्या विरुद्ध निर्णय देण्यात आलेला होता. त्या कारणानेच या खटल्यामध्ये ज्या न्यायाधीशांनी सरकार विरुद्ध निर्णय दिला त्या न्यायाधीशांना या ठिकाणी कुठेतरी दुजा भावाची वागणूक दिसलेली दिसून येते. मग काय झालं की ज्यावेळी न्यायाधीशांची नियुक्ती करायची होती 1973 साली ज्येष्ठतेचा नियम जो होता किंवा प्रथा जी होती ती मोडण्यात आली. त्याच्यामध्ये 3 अशा न्यायाधीशांना 3 न्यायाधीश यांना वगळून यांच्याऐवजी रॉय यांची निवड करण्यात आली. रॉय यांची न्यायाधीशपदी निवड करण्यात आली. मग हे 73 साली घडलं. 73 साली न्यायाधीशांची निवड घडली तर त्यावेळी त्यांनी विरोध केला आणि राजीनामा दिला. हे घडलं प्रकरण. त्यानंतर मग हीच प्रथा पुढे आपल्याला दिसून येते 1977 साली पुन्हा एका सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठतम न्यायाधीशांना वगळून त्या ठिकाणी निवड करण्यात आली. न्यायाधीश बेग यांची निवड करण्यात आली आणि ही प्रथा या ठिकाणी खरं मग प्रकरण सुरू झाले वादाचे विषय. मग आपल्याला जे म्हणतो राष्ट्रपतींना जे विचारात घ्यायचं आहे, विचार जो घ्यायचा आहे तो विचार घेण्याच्या संदर्भातले वाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. हे वाद नेमके काय
ते विविध 3 खटल्यांमधून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यालाच आपण न्यायाधीश खटले म्हणतो. न्यायाधीश खटला पहिला न्यायाधीश खटला आला 1982 साली, दुसरा न्यायाधीश खटला आला 1993 साली, तिसरा न्यायाधीश खटला आला 1998 साली. या 3 न्यायाधीशांच्या खटल्यामध्ये एक व्यवस्था निर्माण करण्यात आली. ती व्यवस्था म्हणजेच कॉलेजियम व्यवस्था. या कॉलेजियम व्यवस्था निर्माण करण्याचं कारण असं की कोणत्याही न्यायाधीशांवरती अन्याय होता कामा नये किंवा सरकारने त्या न्यायाधीशांच्या निवडीमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, म्हणूनच एक स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणून किंवा त्यामध्ये कोणत्याही दबाव विरहित न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणूनच आपल्याकडे कॉलेजियम व्यवस्था निर्माण करण्यात आलेली दिसून येते. मग ही कॉलेजियम व्यवस्था हे खटले काय काय आपण थोडं जाणून घेऊया. न्यायाधीश खटला 1992 चा खटला काय म्हणतो. यामध्ये गुप्ता यांचा हा खटला होता, गुप्ता विरुद्ध केंद्र सरकार किंवा संघ सरकार. यामध्ये ज्यावेळी आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की भारतीय संविधानाला जर अर्थ लावायचा असेल, अर्थ लावण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाचं असतं. म्हणूनच न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवडीच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला की या निवड आपण नेमकी कशी करावी किंवा विचार नेमकं कोणाला घ्यायचं, विचार घेण्याचा अर्थ म्हणजे नेमका काय हे जाणून घेण्यासाठी म्हणूनच आपल्याकडे हे 3 खटले आलेले दिसून येतात. मग विचार घेण्याचा विवाद काय, तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला विचार घेणं म्हणजे एकमत होणे असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं की विचार घेणं म्हणजे एकमत होणे नाही, तर त्या ठिकाणी विचार घेणं म्हणजे अर्थातच विचारांचे किंवा मतांचे आदान प्रदान इतकंच. म्हणजे याचा अर्थ असा की कोणाला तरी विचारायचं काय रे भाऊ जायचं का, तर तो म्हणायचं नाही जायचं. मग याचा अर्थ गेलंच पाहिजे असं काय नाही, फक्त विचारलं. जेवतो का विचारलं, जेवणार किंवा नाही, फक्त विचार घेणं म्हणजे याचा अर्थ बंधन नाही. म्हणजे आदान प्रदान करणं, विचारांचं आदान प्रदान करणं. आपण म्हणतो यावर्षी पोरीचं लग्न करायचं का पोराचं लग्न करायचंय, विचाराचं आदान प्रदान घेतो. त्या ठिकाणी एकमत झालेलं असं नाही. लोकांना 4 लोकांना वडील विचारतात पोराचं लग्न करायचं यावर्षी, म्हणजे याचा अर्थ लोकांनी जर म्हटलं करायचंच तर वडील करतीलच असं नाही, म्हणजे असंही आहे. मग विचारांचं आदान प्रदान होतात की पोराचं लग्न केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग विचारांचं फक्त आदान प्रदान, मग आपल्याला घरी सुद्धा आदान प्रदान होताना मोठ्या प्रमाणात दिसून येतं. तर मग यामध्ये राष्ट्रपतींनी कोणाचाही विचार घेणं म्हणजे याचा अर्थ अर्थातच विचारांचं आदान प्रदान करणं इतकं आहे. मग त्यामध्ये एक सांगण्यात आलं की राष्ट्रपतींनी न्यायाधीशांची निवड करत असताना मतांचं या ठिकाणी आदान प्रदान केलं पाहिजे, हे या ठिकाणी बंधनकारक नाही. मतांचं आदान प्रदान करावंच लागेल, परंतु एक गोष्ट आहे की न्यायाधीशांना विचारात घेणं हे मात्र राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे. मत त्यांचं विचारात घेतलंच पाहिजे किंवा मतानुसारच वागलं पाहिजे हे बंधनकारक नाही, परंतु विचारणं मात्र बंधनकारक आहे. हे राष्ट्रपतींना या ठिकाणी एक अट लागू करून देण्यात आली आणि यासोबतच एक सल्ला दिला, थोडंसं सांगून दिलं की याच्यासोबतच एक आपल्याकडे कॉलेजियम सारखी व्यवस्था निर्माण करा. मग हे कॉलेजियम बाबत एक सांगण्यात आलं की न्यायाधीशांची निवड जी आहे ही एक कॉलेजियम मार्फत व्हायला पाहिजे, अशी सुरुवातीच्या 1982च्या खटल्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर एवढ्यावरती मन भागलं नाही, मग पुन्हा काही प्रकरण आपल्याला आले दिसून येतात. 1993 साली न्यायाधीश खटला 1993चा सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन विरुद्ध भारत सरकार किंवा भारत संघ राज्य. मग याच्यामध्ये एक आहे की यामध्ये निकालामध्ये काय म्हणण्यात आलं की सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीचा जो निकाल होता सर्वोच्च न्यायालयाचा की एकमत होणं म्हणजेच या ठिकाणी निर्णय नाही आहे, म्हणजे याचा अर्थ विचारांचं आदान प्रदानच एवढंच या ठिकाणी सांगण्यात आलं. एकमत होणं म्हणजेच किंवा विचारात घेणं म्हणजेच विचारांचं आदान प्रदान एवढंच सांगण्यात आलं. मात्र हा निर्णय दुसऱ्या खटल्यामध्ये बदलण्यात आला. बदलून सांगितलं की विचार घेणे म्हणजे एकमत होणेच आहे, विचार घेणं म्हणजे एकमत होणेच आहे. न्यायाधीशांचा विचार घेणं म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची निवड करायची किंवा नाही. जर काही न्यायाधीशांनी म्हणलं असेल नाही तर नाहीच करायची, जर त्या ठिकाणी हो म्हणत असतील तर हो करायची. तर अशी या ठिकाणी विचारात घेणं म्हणजेच एकमत होणं असं आहे. जर काही न्यायाधीशांना विचारात घेतलं असेल तर तेवढ्यांचंही त्या ठिकाणी एकमत झालं पाहिजे, तरच त्या व्यक्तीची एखाद्या समोरच्या व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड केली जाऊ शकते. असं या ठिकाणी एक निकाल दिला. पूर्वीचा निकाल बदलून हा निकाल देण्यात आला. मग त्यानंतर सरन्यायाधीशांनी अन्य न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत सुद्धा सल्ला दिला, तो राष्ट्रपतींवर
बंधनकारक असेल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजेच सरन्यायाधीशांचा सुद्धा जो निर्णय असेल, म्हणजे राष्ट्रपतींना जे सांगितलं असेल इतर न्यायाधीशांच्या बाबत, तर तो राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. त्याच व्यक्तीची निवड त्या ठिकाणी इतर न्यायाधीशपदी केली पाहिजे. त्यानंतरचा निर्णय सांगितला त्यामध्येच सरन्यायाधीशांनी सल्ला देताना 2 ज्येष्ठतम सहकाऱ्यांचं कॉलेजियम सुद्धा त्या ठिकाणी कॉलेजियमचा सुद्धा सल्ला घेतला पाहिजे आणि हे त्या ठिकाणी स्पष्ट त्यांनी केलं. आणि यासाठी 4 जणांचं कॉलेजियम आपल्याकडे असलं पाहिजे, 3 न्यायाधीश आणि त्यासोबतच एक सरन्यायाधीश. अशा प्रकारे कॉलेजियमचा निर्णय घेऊनच त्या ठिकाणी राष्ट्रपती निवड करतील. म्हणजे राष्ट्रपतींना या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलं. कोणाचा निर्णय? तर 4 जणांच्या कॉलेजियमचा निर्णय. 4 जण जे सजेशन देतील, जे सल्ला सुचवतील, त्याचीच निवड त्या ठिकाणी त्या व्यक्तीची न्यायाधीशपदी करावी लागेल, हे या ठिकाणी सांगण्यात आलं. मग या एवढ्यावरती पुन्हा भागलं नाही तर पुन्हा आता तिसरा खटला त्या ठिकाणी आला 1998 साली. 1998 साली सांगण्यात आलं की न्यायाधीशांनी दिलेला सल्ला हा वैयक्तिक नसून त्यामध्ये न्यायाधीशांच्या बहुमताचा विचार अभिप्रेत असतो. वैयक्तिक सल्ला सरन्यायाधीशांना देता येणार नाही, तर त्यामध्ये इतरांचा सुद्धा सल्ला त्यामध्ये विचारात घेणं आवश्यक असतं किंवा बहुमतांचा विचारात घेतला हे अभिप्रेत असतं. आणि 4 न्यायाधीशांचे ज्येष्ठतम न्यायाधीशांचा कॉलेजियमचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दोघांपैकी त्यापैकी 4 जणांपैकी दोघांनी जरी नकार दिला तरी सुद्धा त्या न्यायाधीशाची किंवा त्या व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करता येणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी या तिसऱ्या खटल्यामध्ये सांगण्यात आलं. म्हणजे 4 जणांचं कॉलेजियम सांगण्यात आलं. पूर्वी तर सजेशन दिलं या 82च्या खटल्यामध्ये देऊन त्यानंतर 93च्या खटल्यामध्ये कॉलेजियम व्यवस्था निर्माण करण्यात आली. 4 जणांचं कॉलेजियम व्यवस्था. मग कॉलेजियम व्यवस्थेमध्ये त्यानंतर पुढे 98 मध्ये सांगण्यात आलं की 4 जणांच्या कॉलेजियम पैकी 2 जणांनी जरी एखाद्या व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासाठी विरोध केला तरी सुद्धा त्या व्यक्तीची निवड होता कामा नये, हे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग ही व्यवस्था आपल्याला कॉलेजियमची अशा प्रकारे दिसून येत आहे. मग आता ही कॉलेजियमची व्यवस्था ही सदोष आहे की पारदर्शक आहे? तर याच्या बाबत आपल्याला प्रश्न या ठिकाणी फायदे आणि तोटे आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक ठरणार आहे. कारण आपल्याला एक महत्वाचं आहे की प्रश्न त्याच अनुषंगाने येतील, त्याचे फायदे काय आणि तोटे काय, तर त्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. याबद्दल जर बघितलं आपण तर याचे नेमके फायदे काय? कॉलेजियम, या कॉलेजियमचे आपण फायदे आणि तोटे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला निर्णय घेता येईल की आपण ही व्यवस्था पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे किंवा त्याच्यामध्ये भ्रष्ट व्यवस्था हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये लक्षात येणार आहे. मग यामध्ये याचे फायदे काय आहेत? आणि त्यासोबत त्याचे तोटे काय आहेत? फायदे म्हटलं तर आपल्याला एक म्हणता येईल की या ठिकाणी कॉलेजियम व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायाधीशांची जी निवड केली जाते ती न्यायाधीशांची निवड करत असताना न्यायालयाला एक स्वतंत्र असते किंवा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना स्वतंत्र आहे. त्या कॉलेजियम जे 4 जणांचं कॉलेजियम आहे त्यांच्यावरती कोणाचाही दबाव राहणार नाही. म्हणजे कार्यकारी व्यवस्थेपासून आपली न्याय व्यवस्था ही स्वतंत्र राहील. म्हणजे याचा अर्थ न्यायिक स्वतंत्र जपता येतं. न्यायिक स्वतंत्र या ठिकाणी जपता येतं. ही एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यासोबतच काय होतं की अनुभवी व्यक्तीची निवड करता येते. अनुभवी व्यक्तीची निवड करणं या ठिकाणी सोपं जातं. म्हणून आपल्याला एक दिसून येतं की अनुभवी व्यक्ती बरेचसे या ठिकाणी पाहायला भेटतात आणि त्या संदर्भात हे सजेशन्स आपल्या कॉलेजियमनी दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल या प्रणालीची सातत्यता. आता या प्रणालीची सातत्यता म्हणजे अशी की गेली 30 वर्षापासून वगैरे ही कॉलेजियम व्यवस्था चाललेली आहे. त्याच्यामुळे ही सगळं या व्यवस्थेनुसारच जर चाललेलं असेल तर मग नवीन कशाला घ्यायची. आणि सातत्याच्या बाबत आपल्याला म्हणता येईल हे फायदेशीर आपल्याला ठरू शकतं. त्यानंतर संविधानिक संतुलन आपल्याला साधता येऊ शकतं.
संतुलन साधता येऊ शकतं. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक म्हणता येईल की न्यायिक स्वातंत्र्य आपल्याला जपता येऊ शकतं. कारण न्यायिक स्वातंत्र्य हे वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे. कशाचं वैशिष्ट्य आहे तर ते संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य जपण्यासाठी आपल्याला एक सोयीस्कर ठरणार आहे. नाहीतर काय होतं की या ठिकाणी केंद्र सरकार दबाव आणतं न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये, अशा गोष्टी घडत होत्या. त्यामुळे संघराज्य वैशिष्ट्य कुठेतरी आपल्याला हार्मफुल होतं, तर हे सुद्धा लक्षात येतं. त्यानंतरच्या संदर्भात तोटे जर बघितले आपण तर यामध्ये पारदर्शकतेचा मोठ्या प्रमाणात अभाव असतो. पारदर्शकतेचा अभाव. आता यामध्ये जे न्यायाधीश असतात 4, ते कोणाची निवड करतात, कोणत्या आधारे करतात, कशी करतात हे आपल्याला यामध्ये माहिती पडत नाही. कारण होतं काय की एखाद्या न्यायाधीशाची एखाद्याने निवड केली त्या कॉलेजियमनी, तर कोणत्या आधारे केली हे आपल्याला याच्यामध्ये माहिती करून घेण्याची कोणतीही या ठिकाणी व्यवस्था नाहीये. म्हणून ही पारदर्शकतेचा अभाव या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ अपारदर्शक ही व्यवस्था आहे. त्यानंतर एक प्रकर्षाने दिसून येतं नातेसंबंध. नातेसंबंधाच्या प्रमाणात मोठं पाहायला भेटतं. आता काय होतं की डी.वाय. चंद्रचूड यांचे जे वडील होते ते सुद्धा न्यायाधीश होते आणि स्वतः डी.वाय. चंद्रचूड हे सुद्धा सरन्यायाधीश झालेत आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे याचा अर्थ म्हणजे की एखादी न्याय त्यासाठी कोणती परीक्षा देण्याची गरज नाही. तुम्हाला वकील जरी तुम्ही असाल, 10 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी न्यायाधीश होऊ शकता. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होऊ शकता, हे सुद्धा आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी तर आपल्याकडे एक पात्रता आहे की राष्ट्रपतींच्या मते जर तो कायदे पंडित असेल तर न्यायाधीश होतो. मग हे सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी सदोष असलेली ही पद्धत मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते. नातेसंबंध जपण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि याच्यामुळे विशिष्ट वर्गालाच न्यायाधीशपदी नेमलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे विशिष्ट वर्गाला जर न्यायाधीशपदी नेमलं जात असेल तर ही कुठेतरी अपारदर्शक व्यवस्था आहे, असं याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला एक म्हणता येईल यामध्ये जबाबदारीचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जबाबदारीचा अभाव या ठिकाणी दिसून येतो. कारण सरन्यायाधीश किंवा त्यामध्ये 4 जणांचं कॉलेजियम असेल तर त्यांची जबाबदारच असेल असं नाही, हे सुद्धा आपल्याला दिसतं. आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे की सगळ्यात महत्वाचं ही कॉलेजियम व्यवस्था तोटे जर म्हटलं आपण तर हे असंवैधानिक आहे. असंविधानिक आहे कारण भारतीय संविधानामध्ये या संदर्भात कुठेही सांगण्यात आलेलं नाही. म्हणूनच आपल्याला म्हणता येईल की हा एक असंवैधानिक अशी व्यवस्थेच्या माध्यमातून जर न्यायाधीशांची निवड केली जात असेल तर हे कुठेतरी घातक आहे. म्हणून पॉवर ऑफ सेपरेशन हे आपल्याकडे असायला पाहिजे. आपल्याला एक महत्वाचं आहे की केंद्र सरकार किंवा कार्यकारी व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि त्यासोबतच आपली कायदे मंडळ यांच्यामध्ये विभागणी असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. म्हणून एक स्वतंत्र जर बघितलं आपण या बाजूने एक आपल्याला त्याला चांगली म्हणता येईल आणि या बाजूने जर बघितलं तर ही चुकीची सुद्धा आपल्याला म्हणता येईल. म्हणून या अर्थाने एक आपल्याला निर्णय घेता येईल. तर त्यानंतर जर बघितलं आपण तर या संदर्भात याचे तोटे पाहूनच म्हणूनच 2014 साली एक प्रकरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. 2014 साली 99वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट पारित करण्यात आला. या ऍक्ट मध्ये न्यायिक नियुक्ती आयोगाची तरतूद करण्यात आली होती. म्हणजेच अर्थातच न्यायाधीशांच्या निवड करण्यासाठी आपल्याकडे एक आयोग नेमण्यात आला. जशाकडे एमपीएससी यूपीएससी आयोग आपल्याकडे जो निष्पक्ष असतो आणि त्यासोबतच तो पारदर्शक असतो, असा पारदर्शक आयोग नेमण्याची ही तरतूद या ठिकाणी आपल्याला करण्यात आली. आपल्याकडे 2014 साली 99वी घटना दुरुस्ती करून. परंतु ही सुद्धा घटना दुरुस्ती 2015 साली सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली.
आणि सांगितलं की ही व्यवस्था कुठेतरी सदोष आहे, ही अशी व्यवस्था असता कामा नये, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार कुठेतरी अबाधित ठेवण्यासाठी म्हणून या व्यवस्थेला सुद्धा रद्द ठरवलं आणि 99वी घटना दुरुस्ती हिला रद्द ठरवलंय. आपल्याला इतिहास आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग अशा प्रकारे जर केलं जात असेल तर कुठेतरी ह्या व्यवस्थेच्या वेगळी एक व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे, ज्या माध्यमातून सक्षम लोकशाही आपली बनेल, सक्षम न्याय व्यवस्था बनेल. कारण जनतेला न्याय जर मिळाला नाही तर जनता ही अराजकतेकडे जाते आणि अराजकता या ठिकाणी निर्माण झाली तर विकासामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात आणि अडथळे निर्माण झाले विकासामध्ये म्हणजे याचाच अर्थ मानवी विकास कुठेतरी थांबून जातो, मानवी विकास खुंटून जातो. त्यामुळे आपल्याला अडचणीचं ठरतं. म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे चालू घडामोडी जर संपूर्ण जाणून घ्यायचे असतील तर विदर्भ इतिहास अकादमीच्या वतीने जे मासिक प्रसिद्ध होतं तेच म्हणजे कौटिल्य मासिक, हे आपण नक्की बघा, त्याच्यामध्ये नक्की याच्यातून अभ्यास करा. आगामी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त हे मासिक ठरतं. त्यामध्ये आपल्याला जानेवारी 2025 या ठिकाणी मासिक आहे. तर या मासिकामध्ये आपल्याला लिखाणात्मक कौशल्य कसं विकसित केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला चालू घडामोडी सगळ्या पाहायला मिळतात. त्यामध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. त्यासोबतच याच्यामध्ये महाकुंभासारखे आपल्याकडे जे इव्हेंट्स होतात ते सुद्धा इव्हेंट या ठिकाणी कव्हर झालेला आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या याच्यामध्ये एक आपत्ती सुद्धा घडलेली होती मध्यंतरी महाकुंभामध्ये, ती सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापन हा आपल्याला टॉपिक आहे, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो. करंट अफेअर्सच्या अनुषंगाने आपल्याला अत्यंत आणि फारच महत्त्वाचं असं एक मासिक आहे, ते नक्की बघा आणि याला अभ्यासा. तर या ठिकाणी थांबूया मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.